17 जानेवारीला विद्यमान जिल्हा परिषदचा कालावधी संपणार आहे आणि पुढील निवडणुका घेण्यासाठी जिल्हा परिषद सर्कल बांधणी होणे गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात अजूनपर्यंत झालेली नाही। आज जरी त्याची सुरुवात केली तर त्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे आणि जोपर्यंत 17 जानेवारीला जिल्हा परिषदचा कालावधी संपत असल्यामुळे जर प्रशासक बसलं तर प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्नांची सोडवणूक कितपत होते यावर शंका आहे आणि ग्रामीण भागातील प्रश्न जर लोकप्रतिनिधी राहणार नाही तर त्यांचे प्रश्न देखील मांडले जाणार नाही। त्यामुळे ज्या पद्धतीने 19 पर्यंत मागील पदाधिकाऱ्यांचा कालावधी वाढून देण्यात आलेला होता, जिल्हा परिषदचा कालावधी वाढून देण्यात आलेला होता, त्याच पद्धतीने या 17 जानेवारी नंतर जो कालावधी संपणार आहे तो किमान निवडणुका लागेपर्यंत तो कालावधी वाढवून देण्यात यावा। राज्य सरकारने आपल्या जिल्हा परिषदेची घोटाळ्याची फाईल मागवली आहे। ग्रामीण विकास मंत्रालयाने काय तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रयत्न करत आहे? सन्माननीय केदार साहेबांच्या नेतृत्वात 2020 पासून नागपूर जिल्हा परिषद ही उत्तम आणि चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यांनी निधी न देणे यासारखं काम केलेलं आहे। वारंवार जिल्हा परिषद नागपूरला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी देखील शेष फंडाच्या माध्यमातून प्रत्येक विभागाने चांगली कामगिरी आपापल्या परीने बजावलेली आहे। त्यामुळे त्यांना कुठेतरी वाटलं की आम्ही निधी देत नसल्यानंतर देखील जिल्हा परिषद ही चांगल्या पद्धतीने काम करत आहे, त्यामुळे त्यांच्या पोटात दुखायला लागलं। त्यामुळे त्यांनी विविध महिला बालकल्याण विभाग असो, आरोग्य विभाग असो, विविध विभागाच्या चौकशा लावलेल्या आहेत, पण त्या चौकशीमध्ये वारंवार चौकशा केल्यानंतर देखील त्या चौकशामध्ये त्यांना काही तथ्य आढळून आलेलं नाही आहे।